सर मराठी फिल्म फेस्टिवल गोवा 15th एडिशन या फावट जावपाचो आनी तुमी फेस्टिवल डायरेक्टर जावन तुमकां कितें सांगचे दिसता ह्या वर्साचे फेस्टिवल? 15 आम्ही हो जेन्ना मराठी फिल्म फेस्टिवल सुरू केल्लो तेन्ना तो एकदम बारीक म्हणजे 2 थिएटर 10 फिल्म अशें आहेत, पण आमचो हेतू असो आसलो की फिल्म फेस्टिवल करपाचो आनी गोंयच्या फिल्म मेकरांक नोटेड फिल्म आर्टिस्ट, फिल्म डायरेक्टर, फिल्म प्रोड्युसर इंटरॅक्ट जावन हांगा तांकां एक्सपिरियन्स घेवन आमचे नवे नवे फिल्म मेकर तयार जावचे ह्या हेतून आमी हो फेस्टिवल सुरू केल्लो 2008. तो आता जो ह्या वर्सा 15 वर्साचो आता कंटिन्युअस असो 15 येदो व्हडलो फिल्म फेस्टिवल, मराठी फिल्म फेस्टिवल आनी जगान खंयच जायना, गोव्यानूच जाता हो हांव प्राउडली तुमकां सांगूंक शकता. ह्या फिल्मान आमी ह्या फेस्टिवलान आमी 2015व्या फिल्म फेस्टिवलान जवळ जवळ 20 फिल्म्स नवे फिल्मी आमी दाखयतले, भितूर 4-5 वर्ल्ड प्रिमियर आसतले आनी मेन म्हटल्यार इन्सन ग्राफीक प्रोडक्शनान प्रोड्यूस केल्लो फिल्म बंडखोर जो वर्ल्ड प्रिमियर जातलो पयल्या दिसा. तो हो फिल्म सगळो गोव्यानूच शूट केला एका म्हयन्यान भितर सगळो आमी केल्ला. नांवाजलेले कलाकार आहात तितून मराठी गोंयचे कलाकार आहात, टेक्निशियन गोंयचे टेक्निशियनानूय काम केल्लो आहा ह्या पिक्चराचेर बंडखोर हे ते आमी वर्ल्ड प्रिमियर 7 तारखेर करपाचे आहा. आमचो चीफ गेस्ट आसतलो आमचो माननीय मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. संजय दत्ताकूय आमी रिक्वेस्ट केला गेस्ट ऑफ ऑनर म्हणून आसतलो, तो येतलो आणि त्याच्याच बरोबर सगळ्या फिल्म जे 19-20 फिल्म दाखयतले त्याचे टॉप सगळे कलाकार, प्रोड्युसर, डायरेक्टर हजर आसतले. रजिस्ट्रेशन ह्या फेस्टिवला खातीर 2 दिसान सुरू जातले. आमचो बुर्रा म्हणून एक ॲप आहा, तेचेर तुमी रजिस्टर करू शकता, नाल्यार वास्को, पणजे, मडगांव, म्हापसा, फोंड्या थंय आमी रजिस्ट्रेशन फॉर्मां दवरतला. खंय खंय दवरतली नांवां आमी दितले एडवर्टायजींग. तसोच दर वर्सा आमी ह्या फेस्टिवलाक कृतज्ञता पुरस्कार हो दिता, म्हणजे लायफ टायम अचिव्हमेंट अवॉर्ड. तो ह्या वर्सा तो मोहन जोशी सर एका दिवपाचो आसा. प्लस ह्या फेस्टिवलाच्या पयलीं आमी 1-2 वर्कशॉपूय करपाचें थारायला, त्याचे डिटेल आमी 1-2 दिवसांनी रिलीज करतले. सो म्हाजें सगळ्यांक आव्हान लोकांक म्हणजे फिल्म प्रेमी लोकांक आव्हान आहा की तुमी जरूर येवन फेस्टिवलाक येवन ह्या फिल्माचो आनंद घेवचो. तर ओपनिंग फिल्म तुमचीच जावन आहा बंडखोर. तुमचो एक्सपिरियन्स कसो आसलो जेन्ना तुमी हे पिक्चर शूट करताले आनी कितें सांगपाक दिसता तुमकां ह्या फिल्माचेर इन शॉर्ट? सो ह्या बंडखोर हे फिल्म एक नवोच तेची स्टोरी आसा. महेश मांजरेकर सरान जेन्ना म्हाका एक स्टोरी आयकली तेन्ना हांव रोखडेंच ताका हय म्हटलें की आमी हें करुया. जेन्ना हांवें हय म्हटलें तेन्ना पासून 8 दिसां भितर आमी हे फिल्माचें शूटिंग सुरू केलें आनी 12 दिसान फिल्माचें शूटिंग सोंपयलें. पोस्ट प्रोडक्शनूय बी आतां कंप्लीट जाल्लें आहा. सो एक 8 दिसांनूच आमचो तो फूल रेडी जातलो. ती स्टोरी ही तुमी फिल्म पळोवतकीच तुमकां कळटली, म्हणून तेच्या स्टोरी बद्दल हांव कांय सांगना आतां. पण कलाकारान जे गोंयच्या कलाकार आनी मराठी बाकीच्या कलाकारान जे तेंच्यांनी प्राण ओतून जो एक्टींग आनी हें केलां तें तुमकां पळोवंक नक्कीच आवडटलें आनी मुद्दम पळोवपाचें तुमी. सर मराठी फिल्म फेस्टिवल गोवाची एक 15 वर्साची जर्नी आहा. तुमची टीम आसता, तुमची जर्नी कशी आली विथ टीम आनी कितें इम्प्रोवायज केला तुमी ओवर द इयर्स? नाही सो हांवें पयलीं सांगल्या प्रमाणे जेन्ना आमी सुरवात केली ती छोट्या प्रमाणान केल्ली आमी, की एक 10च फिल्मां सुरू केल्ली. मागीर दुसऱ्या वर्सा आमकां जेन्ना पयल्या वर्सा भरपूर प्रतिसाद मेळ्ळो, दुसऱ्या वर्सा आमी ती फिल्मां 15 फिल्मां केली. थिएटरां सुद्दां वाडयली. वर्कशॉप जो करीत ते आमी 2चे 4 केले. प्लस आमी नवो एक ट्रेंड कसो सुरू केलो की फिल्म दाखयल्या उपरांत फिल्माचे जे कलाकार आनी डायरेक्टर आहात तांकां आमी स्टेजीर हाडून प्रेक्षकां बरोबर तेंचें इंटरॅक्शन सुरू केलें. हें आमी पयल्या फावटी आमी केलें, जे करून लोक प्रश्न विचारपाक लागले की हो शॉट कित्याक घेतला, हें कित्याक केला. सो हितूर कितें जालें की आमचे गोंयच्या लोकांक सुद्दां कळूंक लागलें की फिल्म कशें एप्रिशिएट करप, कशें हें करप. सो हें म्हाका अभिमानान हांव सांगता की हे जे फिल्म एप्रिसिएशन, फिल्म कशें पळोवप हें करून तूं सुरवात आमी ह्या फेस्टिवला पासून आमी सुरू केला. ती जर्नी ओवर 15 इयर्स हॅज बीन ट्रेमेंडसली दॅट ऑफ म्हणजे भरपूर आनंद जो हांव आनी आमची जी टीम जे तयारीक लागता आनी आमी जी सगळी एवरीथींग वी पुट अप इज दॅट ऑफ म्हणजे आमी वी लूक हेड की बाबा हें फेस्टिवल केन्ना हें जातलें आनी
सगळें इतको आमकां हें जाता की रिस्पॉन्स इतको मेळटा की सगळे मराठीचे प्रोड्युसर सगळे आनंदान ते म्हणजे गोव्याचे फेस्टिवल केन्ना आमचो फिल्म दाखोवंक जाय इतके आनंदान ते आमकां हें करता की आमचोय फिल्म दाखया. सो ज्यो मागीर तेन्ना पासून सुरवात आमी 1 म्हयनो आमकां लागता हें सगळें हें करपाक. सो आमी जुनान आमी सुरवात करून ते सगळे पिक्चर सिलेक्ट करून जेन्ना फायनल डे आमी तो शेड्यूल जेन्ना तयार जाता तेन्ना आमी म्हणटा आतां तो फेस्टिवल रेडी टू गो. हे एक्सपिरियन्स आमकां 15 वर्सां म्हणजे आमकां सूख दीत आसा की बाबा आनी वी लूक एवरी इयर वी लूक एड की स्टँडर्ड त्याचो स्टँडर्ड वाडलेलोच आहा की इतको मोठो जाल्लो सांगल्या प्रमाणे की जगान येदो व्हडलो फेस्टिवल खंय जायना आनी आमकां एक्नॉलेजमेंट मेळटा फिल्म मराठी फिल्म इंडस्ट्री कडल्यान की हो फेस्टिवल आहा तो एकदम म्हणजे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दियर फिल्म. तर तुम्ही तुमच्या वर्क शेड्युलान बिझी असता तुम्ही टाइम कसो काडटा सर मॅनेज करपाक की सायमल्टेनियसली तुमचे दुसरेंय काम चालू असता विन्संट ग्राफिक्स. सांगल्या प्रमाणे बरोबर आमचें काम खूब आमी इंडियेच्या 8 राज्यान आमचे प्रेझेंट आसा 8 राज्यान आमी काम करता आमची टिमूय बरी व्हडली आसा हय. पण हे आमचे फिल्म हे आमचें पॅशन आहा आमची फिल्म अकॅडमी आसा जे आमी फिल्म मेकींग कोर्सूय तरी आसा. सो वी लूक एट दीस एज अ पॅशन म्हणजे आमी आमच्या विन्संट ग्राफिका तर्फे गोंयच्या फिल्म मेकरा खातीर कितें तरी एक बारीकसो व्हॅल्यू एडिशन दिवचो हो प्रयत्न आसा आमचो. त्याच्या खातीर आमी टायम नासतना सुद्दां टायम काडून हो फेस्टिवल करून करता म्हणजे करतात. पॅरलली आमची दुसरी इव्हेंट ऑल ओव्हर द वर्ल्ड चालूच आसता पण हेका आमी चड इम्पॉर्टन्स दिता की तो 3 दीस आमकां खूब म्हत्वाचे आसता. तर तुमचे अर्ली मेमरीज किती आहे फिल्माचे तुम्ही आजच्या दिसा आमच्या वांगडा शेअर करू शकता. अर्ली मेमरी म्हटल्यार सुरवात केली तेन्ना एक्चुअली पयल्या हेतून आमकां ते हें हाडून तरी की रिलाचे डबे बी हाडचे पडले सगळ्या कडल्यान. पण आतां ओवर द इयर अशें जाला की एक ओके म्हटल्या उपरांत मुंबयचो हांगा म्हणजे डिजिटलायझेशन इतकें जाला सो दॅट गॅप इज ऑल म्हणजे ट्रेमंडस. म्हणजे ते आमकां रील हाडपाक आमकां 8 दीस पयलीं आमकां तेंचे सांगचे पडटा. ते येयसर आमकां न्हीच पडिनासले की रील आयले रे बाबा फिल्माचे. पण आयच्या दिसान अशें आहा की सांजचो ओके केल्यार की रातचो फिल्म तुका दाखोवंक शकता. दिस इज द ग्रेटस्ट एक्सपिरियन्स आय कॅन से विच हॅज टेक्नॉलॉजी हॅज चेंज. फिल्म मेकिंग फिल्माची क्वॉलिटी जाला आनी फिल्म मेकिंग इज ऑल्सो बिकमिंग म्हणजे इतको जो पयलीं त्रास आशी इतके हें तो सुद्दां आतां खूब जाला. सो तेच्या खातीर तुमी पळयता खुबशे फिल्म मेकर्स तयार जाला आमच्या गोव्यान सुद्दां बरे बरे फिल्म मेकर तयार जाल्ले आहा. फिल्म अवॉर्ड सुद्दां घेतलेले आहा गोंयकारान. तर पयलींची जी फिल्म इंडस्ट्री आयली आतांची जी फिल्म इंडस्ट्री खूब इम्प्रूवायज जाला. आतां वेब सिरीज जाता आतां खुबशे ॲप नेटफ्लिक्स बीन मोबायलांचेर पिक्चरां पळोवपाक मेळटा. सो तुमी हो कसो पळयता ट्रेंड आनी पयलींचो ट्रेंड आनी आतांचो ट्रेंडान तुमकां कितें मेजर डिफरन्स दिसता. ट्रेंड म्हटल्यार पळय तो जेन्ना कॉम्पिटिशन जाता पळय तेन्ना ते बरेंच आसता त्या पर्टिक्युलरच्या खातीर. सो कॅनवास वाडलेलो आहा आतां फिल्माचो कॅनवास OTT बाकीचे नेटफ्लिक्स तूं म्हणटा तो पार्ट ऑफ OTT टेलिव्हिजन सिरियल सिनेमा हे सगळें वाडलें. जे अवेरनेसूय लोकांकूय पळोवपाचें ज्ञान वाडलेलें आहा खंयचे पिक्चर कशें पळोवप कशें एन्जॉय करप. सो दॅट इज हेल्पिंग. आनी आमचो स्मार्टफोनान तर आतां प्रत्येक जाण वता ते स्मार्टफोनान डावन करून पिक्चर पळयत आसता. सो तेच्या खातीर इम्प्रूवमेंट अशें म्हणजे जे क्वॉलिटी ऑफ द फिल्म हॅज ऑल्सो इम्प्रूवड अ लॉट. We can today proudly say that Indian cinema can compete with the best of Hollywood also, technology wise, acting wise. So that is a value addition what has happened to Indian cinema की इतके सगळे प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स सारखे भायले प्लॅटफॉर्म आयला आनी आमकां फिल्म मेकरा खातीर खूब संदी बरी मेळ्ळ्या की फिल्म आपली फिल्म दाखोवंक शकता डिफरंट प्लॅटफॉर्म आनी टायप ऑफ म्हणजे रेवेन्यू सुद्दां जनरेट करपाक आनी फिल्म करपाक एक उत्साह मेळटा. सो तुम्ही फिल्म फ्रेटर्निटी आपण ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन दोगांयक वळखता खुबशे जाणां. आतां जे आमचे जे यूथ आहा स्पेशली गोंयचे कोण आतां फिल्म इंडस्ट्रीन वयपाक पळयता आनी करियर घडोवपाक पळयता खंयच्याय फिल्डान फिल्माच्या तांकां तुमचो मॅसेज कितें आसतलो. मॅसेज असोच की फॉलो युअर हार्ट तुमचे पॅशन. यू हॅव टू बी यू शूड हॅव लॉट ऑफ पेशन्स टू अचीव युअर गोल विच कॅन बी अचीव इझिली आफ्टरवर्ड वन्स यू आर सिरियस. दिस इज माय मेसेज टू ऑल द फिल्म मेकर बट फिल्म मेकर्स की तुम्ही जर खरेंच पॅशनेट आसा you have to follow your heart and do it.